तर गाईज आता मी खिशी घेतली. फायनली रेडी आहे मोहब्बत का शरबत. त्याला तो वांगे टाकले सगळं तो कुठ शेंगदाण्याचं त्याला मुली पडत बरे वांग खायला लावलं. मस्त मजा केली. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे संडे आणि सकाळपासून घरातली साफसफाई वगैरे चालूच होती. आजचा दिवस कसा होणार होता हे माहीत नाही आहे, पण बघू शकताय तुम्ही छान असा दिवस गेला आमचा. तर सकाळी सकाळीच घर वगैरे झाडून सगळं काही क्लीन वगैरे करून त्याच्यानंतर मग आई आणि मी दोघींनी मस्तपैकी चहा वगैरे घेतला. सो बघत राहा आपला पूर्ण व्लॉग. तर आता इकडे मस्तपैकी चहा बनवला आहे आई आणि माझ्यासाठी. आणि इकडे आज आम्हाला काय माहीत काय करायचं आहे, म्हणजे काय होणार आहे आम्हाला नाही माहीत. आमच्या दिवसाची सुरुवात तर आम्ही केली आहे, पण दिवस कसा जातो हे नाही माहीत. आणि थोड्याशा नागलीच्या पापड्यांचं पीठ आहे, तर आम्हाला जितकं सारं उरलंय ना तेवढं करून टाकायचं. नाही, तुझ्यासाठी ठेवलंय खास. अच्छा, हो हो हो. तुला खिशी घेऊन पाहायची, पापड शिकायची म्हणून हिच्यासाठी मी एवढं पीठ ठेवलेलं आहे. काहीने एकटीने खिशी घ्यायची, सगळं करायचं म्हणजे शिकणार. केल्याशिवाय शिकत नाही, केल्याशिवाय येत नाही. मला वाटतं सासूबाई काही आज माझा पिच्छा सोडायचा नाही. खिशी घ्यायचं. सासूबाई गेल्यावर यांना कोण खायला देणार आहे? यांना पापड एवढे आवडत्या, मग ते केल्याशिवाय शिकणार नाही. मग त्यामुळे आत्ताच शिकावं लागणार आहे. तर आईने माझ्यासाठी एवढं पातेलभर पीठ ठेवलं आणि आज मी त्याची खिशी घेणार आहे. तर तुम्हाला पण दाखवते आणि बघू मला जमते की नाही. चला, चहा वगैरे पिऊन झालं आणि आता नाश्त्यासाठी मस्तपैकी पोहे बनवते. तर इकडे पोह्यासाठी कांदा मिरची वगैरे सगळं काही घेतले रेडी करून आणि आता छान असे पोहे बनवते. तर हे बघा आमचे पोहे मस्तपैकी रेडी आहे. छान असे पोहे बनवले आणि आता आई आणि मी इकडे आम्ही मस्तपैकी पोह्यांचा नाश्ता करतो. नाश्ता करायला हा, सगळ्यांनी नाश्ता करायला. कामिनी ताई नाहीये, त्या गुजरातला गेल्या, त्याच्यामुळे त्या काही व्हिडिओ दिसत नाहीये. तर आम्ही पण आमचा आसेला सुट्टी म्हणून हा असा नाश्ता पण होत नाही, करतच नाही आपण. सकाळी 8 वाजताच स्वयंपाक होतं, मग तो नाश्ता कोण करीत बसल. त्याच्यामुळे आम्ही रविवारीच आमचं मग उशिरा उठतो पण आणि हळूहळू चालतं पण आमचं सगळं. सो बघूया कसा होतोय आजचा दिवस. तर बघू शकता इकडे खिशीसाठी इकडे जिरे ओव्याचे पावडर, तीळ, पापड खार, हिंग वगैरे घेतलाय आणि इकडे पाणी ठेवलंय. सो बघूया जमतंय की नाही मला. तर काय जाता मी खिशी घेतली. अशा प्रकारे खिशी घेतली आणि आता परत 15 मिनिटं पीठ 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं मस्तपैकी. तर आता आम्ही मस्तपैकी लगेच 10 मिनिटात आमच्या पापड्या होतो. तर आम्ही आता आमची पापड वगैरे बनवून घेतो पटकन आणि बाकी मग दुसरे घरातले काम. आपण चिटकत नाही येते. माझ्या सूनबाईला खिशी आलेली आहे, आईनं लई खिशी शिकली. पुढच्या वर्षी आता तिलाच करायला लावणार आहे मी. हे बघा मस्त छान झालंय. खूप लवकर शिकली. तेल पण लागत नाही, काहीच पण लागत नाही. लाटता पण येतं आणि खिशी पण जमली आता. लाटायचं शिकली. सारे पापड झाले, एवढे पापड केले आम्ही आज. आणि हे इकडे आई वाळत टाकताय, जे की आम्ही काल केले होते सकाळी, ते वाळत टाकताय इकडे. म्हणजे चांगल्या पिठाची नाही बरं. हे कोंड्याचे पापड आहे. कोंडा दळून आणला होता, जो नांगलीचा उरतो तो कोंडा, तो दळून आणलेला त्याचे केले. आणि हे चांगले, तर याचा पण कलर छान आलेला आहे. आणि मागच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं तेव्हा पण आम्ही पापड केले. आम्हाला नागलीचे पापड खूप आवडतात. तर इकडे जेवण पण बनवलंय छान असं. काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी बनवली आज जेवणामध्ये, भात पण बनवलाय मस्त. सो आता आम्ही सगळेजण छानपैकी जेवण करून घेतो.
जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग टाईमपास किंवा कंटाळा न करता घरातले कामं वगैरे आवरले, म्हणजे किचनचे भांडे वगैरे थोडीशी साफसफाई केली, कारण की उन्हाळा आणि जेवण केल्यावर लगेच झोप येते, अशी सुस्ती येते. सो मग काहीही कंटाळा न करता आवरायला घेतलं. तर किचन वगैरे साफ करून घेतला, थोडंसं चांगलं क्लीन करून घेतलं, कारण की इतर वेळी जमत नाही. रविवारच्या दिवशी माझ्याकडे खूप सारा वेळ असतो, तर तेव्हाच मी काम करते सगळे काही एक्स्ट्रावाले. आणि किचन वगैरे इकडे स्वच्छ करून झालेलं होतं. त्याच्यानंतर मग फरची वगैरे पुसायची होती, तर फरचीन ते सगळं काही क्लीन करून घेतलं. त्यानंतर फर्निचरवरची धूळ वगैरे असते तेही क्लीन करायचं होतं, सो ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं. जसं की तुम्हाला म्हटलीच मी की संडे असला की मी अजून एक्स्ट्राचे कामं काढून ठेवते, तर म्हटलं साफसफाई तर करतेच आहे, बाकी दुसरं पण काही काम नाही आहे. तर मग म्हटलं फर्निचरवरची धूळ वगैरे ती पण साफ करून घेऊ. आणि काय होतं, घर आमचं वरती ना, त्याच्यामुळे हवा वगैरे खूप असते, त्याच्यामुळे सगळी माती वगैरे खूप सारी घरात साचलेली असते. फर्निचरवरती, डायनिंग टेबलमध्ये, किचनमध्ये सगळीकडे खूप सारी अशी माती वगैरे धूळ साचलेली असते. रोजच साफ केलं तरी पण आत्ता जर पुसलं ना, तर थोड्या वेळाने बघितलं तरी त्याच्यात धूळ साचलेली असते. मला दाखवते हा मुलगा, जो की माझा नवरा आहे. बघू शकता तुम्ही त्यांचा हा छोटे होते ना ते, तेव्हाचा फोटो आहे. मे बी काहीतरी दहीहंडी वगैरे होतं तेव्हाचा फोटो बघू शकताय बघा. हा फोटो आई आणि पप्पांचा आहे, म्हणजेच की माझे सासू सासरे. बघू शकता. हा आई म्हणतात की लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी हा फोटो काढलेला होता, आय थिंक तेव्हाचा हा फोटो आहे. तर तुम्ही इकडे बघू शकताय. हाय गाईज, नमस्कार. तर चला, आज मी माझ्या अहोंना काहीतरी काम दिलंय का हो. सांगा ना तुम्ही काय बनवणार आहे असं. हे बघा, आज ते बनवणार आहेत मोहब्बत ते शरबत. मोहब्बत का शरबत? येस, मोहब्बत का शरबत, जो की मला नाही आवडत, तो फक्त त्यांनाच आवडतो. त्याच्यामुळं त्यांना ते स्वतःच करणार आहे आणि स्वतःच पिणार आहे. तर बघू कसं बनवतात मोहब्बत का शरबत. मोहब्बत का शरबतसाठी आमचं मोहब्बतच खराब निघाली आमची. काही नाही, पण गोड आहे, एवढं काही नाही. थोडंसं पांढरं निघालंय ते, पण ठीक आहे ना. त्याच्यासाठी आम्ही हे आणलंय. काय हो हे, याला काय म्हणतात? मोहब्जा, रोहाब्जा. रोहाब्जा. बघ, हे काय आणलं, काय आणलं हे सांग मला. कधी आणली? कधी आणले? त्याला 2 वर्ष होईल. काय आवडते मी 2027 एक्सपायरी. काय ते म्हणजे कशासाठी काढलं? मोहब्बत का शरबत. चहा पण ठेवला इकडे. ग्लास दूध घेतलंय, 2 चमचे रोहाब्जा टाकले आहेत, आणि इकडे आमचे शेफ. त्याच्यामध्ये हे जे कटिंग केलेले, चॉप्स केलेले वॉटरमेलनचे पीसेस टाकायचे, कट केलेलं वॉटरमेलन टाकायचंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकायचे. त्याच्यानंतर हे बर्फाचे क्यूब्स टाकायचे आहेत, आईस क्यूब टाकायचे त्याच्यामध्ये, थंडावा येण्यासाठी. येस. सब्जा पण टाकायचंय. आणि फुलभर भिंती वाटी थोडीशी टाक. सब्जा पण टाकायचा आहेत. येस, बघू शकता सब्जा पण घेतलाय आम्ही. 2 झालं हे. शब्द देखील टाकलेले आहेत आम्ही. आणि तुम्ही इकडे बघू शकता, एकदम सुंदर असं अट्रॅक्टिव्ह आमचं रोहाब्जा बनलेलं आहे. दिसतंय भारी. बघून घ्या. आणि आता आमचे स्पेशल गेस्ट सनी भाऊ ट्राय करतील आणि आम्हाला सांगतील कसं बनलेलं आहे. तर इकडे सनीला टेस्ट करायला दिलंय, कसं लागतं बघू कसं आता. आहे? ओके का? गोड आहे का? आहे. गोड आंबट. गोड आहे. गोड आहे. फायनली रेडी आहे मोहब्बत का शरबत. हे बघा, अशा पद्धतीने बनलेलं आहे. सरबत केलंय आणि एवढे भांडे काढून ठेवले मला घासायला. एक ग्लास सर्व. या पहा, एवढं सगळं पसारा इथं काढलाय. आणि इकडं दोघं भाऊ मस्त सरबत आपल्या ह्याच्या पण आहे बघ पिण्याची काय. मज्जा घेत आहे. तर आम्ही चाललो आता भाजीपाला घ्यायला. सो बघतो काय काय भेटतं आज बाजारात. तर आई आणि मी बाजारात गेलो होतो, तर तिकडं काही शूट घेतलं नाही, पण इतका सारा भाजीपाला आणलाय. बघू शकता तुम्ही, फ्रेश फ्रेश भाजीपाला भेटलाय आम्हाला. भेंडी, ढेमसे, शेंगा, दोडके आणि लिंबू कितीचे भेटले आहे? 4च. 20 रुपयाचे 4. 20 रुपयाचे 4. उन्हाळ्याचा परिणाम. आणि इकडून मॉलमध्ये पण गेलो होतो, तर इतकं सारं आणलंय. हे बिस्किट आहे, पोहे वगैरे जे काही घरात सामान लागतं ते सगळं आणलंय. जे गरजेचं होतं ते आणलंय, बाकी सामान होतं घरात, त्याच्यामुळे जे नव्हतं तेच आणलं फक्त. तर आणि इकडे चहा ठेवलाय. आई आणि आम्हाला दोघींना चहा प्यायचा आहे, सो आमच्या दोघींसाठी चहा ठेवलाय. तर बघा, आमचे पापड आमच्या लक्षातूनच गेलं होतं की वरती पापड आहे असं. 1-2 पापड उडून गेले, पण बाकीचे हे पण सुकून गेले.
हे पण सुकले आणि बाकीचे काल केलेले पण सुकून गेले. तर आता त्यांना गोळा करून घेतो आम्ही. 7च वाजले पण आम्ही बाजारात गेलो त्याच्यामुळे लक्षात नाही राहिलं आमच्या. आणि बाहेरचं वातावरण पण खूप मस्त आहे. हे बघा आमचे पापड, आजचे पापड म्हणजे हे जे काल केले होते ते, हे दोघं आणि हे कोंड्याचे पापड आहे. तर हे बघा आज करायची भरलेल्या वांग्याची भाजी. तर हे बघा ना मी काही स्कीम केली माहिती का. हे जे घेतलं होतं ना वांग्यात भरायसाठी, शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता, त्याच्यात मिरची, हळद, थोडीशी मीठ टाकलं होतं. तर ते आई ओलं करून घ्यायचं होतं, थोडं पाणी टाकून मिक्स करायचं होतं. तर मी ते पाणी न टाकता ते असंच सुकं सुकं भरलंय. मला काय माहिती, कारण की मी कधी अशी भरली वांग्याची भाजी केली नाही. आणि आई आता मला म्हणताय की तू हे काय केलंय. ते त्याला वांगे टाकले सगळं तो कुठ शेंगदाण्याचं त्याला म्हणे बरे वांग खायला लावलं, मस्त मजा केली हिने. तर आई आता काय करणार त्याच्यात. जाऊ दे आता काय, थोडं थोडं पाण्याचं शिपकून देते. मसाला बाहेर नाही आला पाहिजे त्याचा. तर आई आहे ना थोडं थोडं पाणी टाकणार या वांग्याच्या वरतून, जेणेकरून तो मसाला ना चिटकून राहायला पाहिजे. खाली नाही येणार असं, त्याला मध्ये परतून घ्यायचे राहते ना ते वांगे. तर असं काही केलंय मी, माझंच मला हसायला येतंय. बरं झालं टाकून नाही दिलं मग तुम्हाला बोलवलं नाही. मी म्हणलं हे डिश वली पण दिसत नाही, हा दिसता कुठं मिरची एकत्र करायला दिसते. बरेल का नाही डिश, थोडस वल्ल केलं असतं, कालवलं असतं, डिश बरोबर भरून जाते ना. जाऊ दे चाल, जाऊ द्या. शिकाऊ असं वांग गेलेलं नाही मी भरलेलं, म्हणून मला ते काही माहित नव्हतं. तर हे बघा मस्तपैकी वांगे तेलामध्ये फ्राय होत आहे. काही निघालं नाही येते, जे मी सुकं त्याच्यामध्ये भरलं होतं ते त्याच्यामध्येच राहिलंय. तर इकडे भरपूर साऱ्या किचनच्या वगैरे वस्तू भेटतात आपल्याला, झाडू म्हणा, काय प्लास्टिकच्या वस्तू वगैरे असतील तर भरपूर सारं भेटतं. तर आम्ही आता इकडे आलो, आम्हाला काहीतरी बघायचंय, सो बघतो आता आम्ही. त्यानंतर आम्ही छान असं तिघांनीही जेवण केलं आणि मस्तपैकी बिग बॉस बघत होतो. आमचं रोजचं असं आहे की जेवण करता करता बिग बॉस बघायचं, जेवणही होतं आणि बिग बॉसही बघणं होतं. तर चलो असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.